आम्ही चिंदवन देवस्थान कम्युनिटी सदस्य आणि आमच्या गावातील रहिवासी सर्व भाविकांना आवाहन करतो की येणाऱ्या 20-21 मार्च रोजी माऊलीचा अवतार प्राप्ती दिन सोहळा थाटामाटात संपन्न होणार आहे। या कार्यक्रमास आपण सर्व भाविकांनी 20 तारखेला होम हवन व 21 तारखेला महाप्रसाद असा हा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित लावून त्याचप्रमाणे महाप्रसादाला जी मागील 10 वर्षातील आमची एक माहिती आणि आमचा एक अनुभव की वर्षानुवर्ष आमच्याकडे जी महाप्रसादाची लोकांची जी उपस्थिती असते 1000-500 अशी करत करत आज आम्ही 18,000चा टप्पा गाठलेला आहे। ह्या वर्षी आमची आपली अपेक्षा आहे की 20,000 ते 22,000 लोकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा। यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि त्याचबरोबर येणाऱ्या उत्सवाला 20-21 मार्चला जो उत्सव आहे आमच्या माऊलीचा अवतार प्राप्ती दिन, या सोहळ्याला चिंदवन माऊलीच्या या अवतार प्राप्ती दिन सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून आमच्या या कार्यक्रमांची पण इथे आम्ही कार्यक्रमाची रेलचेल ठेवलेली आहे। 20 तारखेला नटराज म्हणून एक त्यांचा जलवा कार्यक्रम आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान आपण एक चिमणी पाखरं यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे, गाण्याचा वगैरे डान्स वगैरे। त्याचबरोबर 21 तारखेला सकाळी होऊन त्यानंतर 12 ते 1च्या दरम्यान आपण आरती नैवेद्य आणि त्यानंतर मग गावगारणं होणार, जे गावगारणं लोकांच्या कल्याणासाठी म्हणून आपण घातलं जातं आणि त्यासाठी आपल्या गावातील गुरव त्याचबरोबर चिंदवन मानकर इंतिक ह्या सर्वांच्या साक्षीने देवाला नारळ ठेवून आपण गावाबरोबरच पंचायतातील असलेल्या इतर सर्व गावांना सहकार्य कसं हे करून सहकार्याच्या भावनेने सगळ्यांचं चांगलं व्हावं या उद्देशाने आपण गारणं घातलं जातं आणि त्यानंतर 12 ते 1च्या दरम्यान महाप्रसादाला सुरुवात होते। ही महाप्रसाद पुऱ्या चिंदवन गावामध्ये मागील 10 वर्षामध्ये आम्ही अशी एक परंपरा ठेवली आहे की सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत आमच्याकडे महाप्रसाद चालू असतो। या संपूर्ण याच्यामध्ये मागच्या वर्षाला 18,000चा टप्पा आम्ही गाठला होता, ह्यावेळेला आम्ही 20 ते 22चा टप्पा गाठावा अशी आमची अपेक्षा आहे आणि यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही माझी विनंती।